बघत KPL मध्ये एक चांगली संकल्पना आपण इथे पाहतो. कोलशेत प्रीमियर लीग मेघनाथजी घरत यांच्या माध्यमातून ही संकल्पना उदयास आली आणि संपूर्ण कोलशेत गावातील प्रत्येक खेळाडूला इथे खेळण्याची एक संधी मिळाली. एक चांगला आयोजन नियोजन दरम्यान या मॅच कडे दुसरा षटक मार्गस्थ गोलंदाज वीरू एक ऑलराऊंडर परफॉर्मर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने यावेळेस सागरसाठी ज्यावेळेस सुरेख चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल खेळायचा होता ऑन साइडला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता वीरू आल्याच पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी हाताळतोय, म्हणजेच चांगली गोलंदाजीची सुरुवात इथे पाहायला मिळते. यावेळेस बिरकावून दिला ऑन साइडला, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी. आता मात्र कोणतीही चूक होत नाहीये. सागरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 15 या धावसंख्येवरती पहिला हादरा. सुंदर गोलंदाजी करत असताना यावेळेस वीरू पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि लगेचच एक सेट झालेला बॅट्समन होता सागर शेळके, मात्र त्याला डगआउटच्या दिशेने धरण्याचं काम केलं वीरू याने. सुरेख गोलंदाजी. 15 धावसंख्येवरती आतापर्यंत स्कोर कार्ड इथे स्थिरावलंय SP रायडर्स या संघाचं. यावेळेस कुटुंबा चेंडू होता फक्त हलक्या हाताने इथे खेळून काढतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची संधी, मात्र इथे नकार आलाय. मयूर यांच्या माध्यमातून दरम्यान एक धाव यावेळेस अंकित केली जाईल. बिंकेश एका धावेने आपलं खातं खोलतोय तर संघाला निवडतोय 16 या धावसंख्येवरती. नर्मदा फायटर्स संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय, तर फलंदाजी करत असणारा संघ SP रायडर्स. ओव्हर दी विकेटने यावेळेस मात्र सुरेख चेंडू. काय गोलंदाजी होती, परफेक्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना वीरू 4 चेंडू हाताळतोय, फक्त एक धाव खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय. या मॅच मध्ये हवी ठरला होता म्हणजे SP रायडर्स 15 धावा कुठल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये, मात्र तदनंतर काय वापसी केली आहे नर्मदा फायटर्स या संघाने. दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर दी विकेटने वीरू. मयूरसाठी यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतंय मयूरच्या माध्यमातून, मात्र अलंग द कार्पेट एक धाव तर निश्चितच. इथे मात्र काय होतंय, थ्रो खूपच वाईड इथे पाहायला मिळतोय. नक्कीच 3 धावा इथे मिळत आहेत. एक धाव होती तिथे 3 धावा देऊन गेला. एकोणीस धावा लागतात धाव फलकावरती SP रायडर्स या संघाच्या. करो या मरोची ही मॅच असणार आहे. दोन्ही संघासाठी विजय संपादन करणं हे खूप महत्वाचं असणार आहे. त्याच दिशेने दोन्ही संघ वाटचाल करत असताना एक बॅलन्सिंग सामना, एक चांगलं बॅटर इथं पाहायला मिळतंय दोन्ही संघामध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना वीरू पुन्हा एकदा 5वा बॉल घेऊन जातोय राईट ओव्हर दी विकेटने. मयूर सलामी चाललेला बॅट्समन यावेळेस स्ट्रायकिंग एंडला 4 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस बिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन.
ओमकार येतोय क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. एक बिग फाईट मॅच आहे, KPL मधली नॉकआउटची मॅच आपण पाहतोय. गौरव येतोय नव्याण्णवला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. ओमकार अकटपाय चेंडू शॉर्ट टाइम पुल अँड सक्सेसफुल. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू DJ. थोडासा अकुटपाचा चेंडू आणि पुरेपूर इथे समाचार घेत असताना गौरव आल्या पहिल्याच बॉलवरती 6 धावांनी आपलं खातं खोलतोय. संघाला 25 या धावसंख्येवरती. आता मात्र चांगली गती प्राप्त होत आहे धावफलकाला. स्कोर कार्ड थोडंसं वेगाने पुढे सरकतोय. 25 धावा लागतात धावफलकावरती. पुन्हा एकदा ओमकार ओव्हर दी विकेटने गौरवसाठी. आता मात्र गौरव असं वाटतं डगआउट मधूनच सेट होऊन आला की काय. यावेळेस अकुटपाय चेंडू बॅक टू बॉलर खेळून काढतोय. मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा गडी बाद होतोय 25 या धावसंख्येवरती. चला थोडा फास्ट बॅट्समन. आज आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे. फायनल सुद्धा 4 षटकांची होईल. हीच नॉकआउटची मॅच आपण पाहतोय. नर्मदा फायटर्स आणि SP रायडर्स या दोन संघादरम्यान. ओमकार चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र वापसी करतोय आपल्या या गोलंदाजीमधून. गौरव या फलंदाजाला बाद करतोय. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर दी विकेटने. यावेळेस गणेश नव्याण्णवला बॅट्समन आल्याच मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला बिरकावून दिलाय. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय डीप मधून आणि तेवढेच चांगली फेक होईल. तत्वर मात्र 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतंय. गणेश आणि मिंकेश या 2 फलंदाजांमध्ये. गणेश आणखीन एक ऑलराऊंडर SP रायडर्स या संघाचा. 27 धावा. यावेळेस मात्र थोडस दिशा मिळाली आणि यावेळेस मात्र चेंडू धारून दिलाय तो म्हणजेच डीप मिड विकेट रिझम मध्ये गणेशच्या बॅट मधून येतोय KPL सिक्सर. DJ 33 धावा लागतात स्कोर कार्ड वरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते SP रायडर्स या संघाची. प्रत्येक बॅट्समन इथे मोठे फटके खेळण्यासाठी तैनात. त्यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा फुलर लेन चेंडू हाताळला होता ओमकाराने. डॉट डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळते. लगेच 2 षटकार खर्च केले तर ओमकाराने या षटकामध्ये. मात्र एक गडी बाद केलाय. लास्ट टू गो. तिसरं षटक मार्गस्थ. 33 धावा लागतात स्कोर कार्ड वरती ओव्हर दी विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस गती परिवर्तन केलं. मात्र पुरेपूर समाचार घेत असताना यावेळेस लॉंग लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. KPL सिक्सर.
खूप चांगली संगीताची मेजबानी आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये डीजे प्रतीश यांच्या माध्यमातून. तर 39 धावा लागतात धावफलकावरती. आता मात्र हवी होत असताना SP रायडर्स संघाचे बॅट्समन 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. आणखीन एक षटकाची खेळ अजून संपूर्ण व्हायचं बाकी आहे. लास्ट ओव्हर. प्रकाशित गोलंदाजी मार्कवरती. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिंकेश यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. फुल टच बॉल भिरकावून दिला ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक. ओमकार येतोय चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेटचं पतन. मिंकेशला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. कुलशेत प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा म्हणून नक्कीच या स्पर्धेकडे पाहिलं जातं. खूप चांगली संकल्पना मेघनाथ जी घरद यांच्या माध्यमातून आपण नेहमी प्रत्येक वर्षी पाहत असतो. कुलशेत गावातील प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी प्राप्त व्हावी याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त. यावेळेस प्रकाश पुन्हा एकदा यावेळेस फुलवलेंचा बॉल होता. खोदून खेळून काढायचा प्रयत्न होता मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. मात्र एक धाव नक्कीच देऊन जाईल SP रायडर्स या संघाला. 40 धावा लागतात धावफलकावरती. चौथं षटक. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय सामना करण्यासाठी. यावेळेस नव्यानं फलंदाज साईराज. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय. अलंग द कार्पेटने एक धाव नक्कीच अंकित केली जाईल स्कोर कार्ड वरती. 41 धावा लागतात धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गणेश ज्याने 2 षटकार नक्कीच उंच 2 षटकार लगावले होते. पुन्हा एकदा त्याच्याकडे स्ट्राईक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानसुबा असेल या फलंदाजाचं. दरम्यान यावेळेस मात्र बिग हिट पाहायला मिळतंय आणि आणखीन एक गणेशच्या बॅट मधून सिक्सर. तर 46 धावा लागतात धावफलकावरती. एक आक्रमक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. 47 धावा लागतात धावफलकावरती. चुकी दुरुस्ती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गणेश एक आक्रमक बॅट्समन 3 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. 47 धावा लागतात धावफलकावरती. SP रायडर्स या संघाच्या. फुल टच बॉल. खराब चेंडू. योग्य उत्तर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर या षटकाच्या सहाय्याने आता मात्र अर्धशतक पूर्ण होतं. SP रायडर्स या संघाच्या. 53 धावा लागतात धावफलकावरती. लास्ट टू गो. पाहूया या षटकामध्ये षटकारांची हॅट्रिक साध्य होईल का. गणेश यावेळेस बिरकावून दिलाय ऑन साइडला. मात्र इथे चांगला प्रयत्न. खूपच चांगला प्रयत्न. रोहित त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी नक्कीच धावा इथे रोखण्याचं काम. दरम्यान धावचीच्या रूपाने परतावा लागेल गणेशला डगआउट मध्ये. तर षटक समाप्त होतं क्रमांक 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती. त्या म्हणजे 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजेच नर्मदा फायटर्स या संघाला. तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण मान्यवरांचं इथे स्वागत सत्कार करणार आहोत. आदरणीय सन्माननीय सौ नगरसेविका सौ कविता पाटील यांचा आदरपूर्वक सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय श्रीयुत मेघनाथजी घरत यांच्या शुभ हस्ते कॅमेरा कॅमेरा स्टेज कव्हर करायचंय.
तर नक्कीच बोलणार आहोत आपण सत्कार समारंभाकडे, ज्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून इथे आपली उपस्थिती दर्शवली, या केपीएलचं साठी आपली उपस्थिती दर्शवली. नगरसेविका आदरणीय सन्माननीय सौ कविताजी पाटील यांचे इथे आदरपूर्वक सत्कार केला जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते श्री मेघनाजी घरत यांच्या शुभ हस्ते कविताजी पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. नक्कीच कोलशीत गावातील कोणतीही स्पर्धा असू द्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काय काम असू द्या, नगरसेविका सौ कविता पाटील यांचं इथे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं. चला, टॉस साठी यायचं आहे. दीप स्पोर्ट्स आणि JD11, दीप स्पोर्ट्स आणि JD11 दोन्ही संघाच्या संगणकाने सेजाद भाई JD11 आणि दीप स्पोर्ट्स. तर नक्कीच मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल होईल. तर इथे टॉस होतोय. JD11 आणि दीप स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. कोलशेत प्रीमियर लीग KPL, संपूर्ण कोलशेत गावाचं अणकेच या स्पर्धेकडे लक्ष असतं. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण KPLचं आयोजन पाहतोय. शेवटची 10 मिनिटं बाकी आहेत जेवणाची. जेवणाचा आस्वाद कोणाला घ्यायचा बाकी असेल तर त्यांनी कृपया व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था चालू आहे, तिथे येऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत. जो कोणी खेळाडू, मान्यवर, रसिक, प्रेक्षक जेवणाचा कोणी आस्वाद घ्यायचा बाकी असेल तर आपण शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर नक्कीच आपल्यातून इथे रजा घेत असताना नगरसेविका सौ कविताजी पाटील खूप खूप धन्यवाद. आपली उपस्थिती आपण इथे दर्शवली. नक्कीच बक्षीस समारंभामध्ये आपण आम्ही आपली उपस्थिती पाहणार आहोत. KPL कोलशीत प्रीमियर लीग एक मानांकित स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दरम्यान मॅच कडे दुसऱ्या तराला सुरुवात होते. पहिला बॉल आणि यावेळेस इनफिल्डच्या वरून एक देखना स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य इथे स्थापन करत असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप इथे पाहायला मिळालं. तर 2 धावेने इथे धावफलकाची सुरुवात होत असताना प्रकाश यांच्या माध्यमातून स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा करतोय. 2 धावेने 24 चेंडू आणि 56 धावांचं पाठला करत असताना यावेळेस सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला गौरव, ओव्हर द विकेट ने यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक पाहायला मिळाला. पुढे येऊन सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून. पुन्हा एकदा 2 धावा इथे साईराज यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विद्यासागर होता. दरम्यान 2 धावा नक्कीच आणखीन ऍड केल्या जातील. प्रकाश यांच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 4 धावा यावेळेस अंकित होत असताना 24 चेंडू आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखना स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य पुन्हा एकदा स्थापन करत असताना कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली, मात्र काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 40+ चे खेळाडू अविनाशजी यांच्याकडून आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा रोखण्यासाठी
दरम्यान एका धावेने 5 धावांवरती पोहोचतोय तो म्हणजेच नर्मदा फायटर्स. जवळजवळ 4च्या सरासरीने जावं लागेल नर्मदा फायटर्स या संघाला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न बघायचा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. आणि 6 धावेने आता मात्र 11 या धाव संख्येवरती पोहोचतोय. यावेळेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फुल टच बॉल आणि इथे काय स्ट्रोक आणि तितका चांगला झेल विद्यासागर यांच्या माध्यमातून आणि पहिल्या विकेटचं पतन. लास्ट गो. काय क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. जितका चांगला बॉल होता, गती परिवर्तन केलं होतं, मात्र थोडंसं फुलटच पाहायला मिळाला. गौरवने त्याचा पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं होतं चेंडू सीमेरेषा पार जाईल की काय, मात्र शेवटच्या क्षणी विद्यासागर याने जंप केली आणि नक्कीच झेल टिपला. सुरेख झेल, आजच्या दिवसातील उत्कृष्ट झेल म्हणून नक्कीच त्या झेलकडे पाहिलं जाईल. तर 11 या धावसंख्येवरती पहिला विकेटचं पतन होतोय नर्मदा फायटर्स या संघाचं. दरम्यान 14च्या सरासरीने जायचं होतं. 56 धावांचा पाठलाग करत असताना लास्ट टू गो मयूर ओव्हर दी विकेटने यावेळेस प्रकाशसाठी बिगिट करण्याचा प्रयत्न, धावची संधी. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगत होतं. षटक समाप्त होतं क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती नर्मदा फायटर्स या संघाच्या 1 गडी बाद 11 धावा. चला, जमायचं नाहीये, कोणीच टीम मीटिंग करायची नाहीये, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय ऑफिशियल पंच राजेशजी कदम सर आणि स्क्वेअर लेग पंच भरत मेहर सर. खूप चांगलं आयोजन केपीएलच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. एनएसटी लाईव्ह च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह पाहतोय. खूप चांगलं प्रत्यक्षित इथं पाहायला मिळतंय एनएसटी लाईव्हचं. खूप चांगलं डगआउट इथं पाहायला मिळतंय, चांगलं पॅव्हेलियन इथं पाहायला मिळतंय. रसिक प्रेक्षकांना बसण्यासाठी खूप चांगलं पॅव्हेलियन इथे बांधण्यात आलेलं आहे. एक चांगली स्पर्धा, एक मानांकित स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कुलशेत प्रीमियर लीग. तर वळूया मॅचकडे. 24 चेंडू आणि 56 धावा हव्या होत्या विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा नक्कीच अंकित केल्या गेल्या. आता उर्वरित 18 चेंडू आणि 45 धावा विजयासाठी हव्या असणार आहेत. 18 चेंडू आणि 45. यावेळेस आडीवाटने खेळण्याचा मनसुबा होता फलंदाज ओंकार याचा, मात्र निर्धाव चेंडूची सांगता सागर शेळके यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली होती. सागर याने यावेळेस गोलंदाजीचा भार स्वीकारतोय स्वतः आपल्या खांद्यावरती आणि पहिलाच डॉट बॉल नक्कीच ऊर्जा देऊन जाईल या बॉल वरती. दरम्यान यावेळेस मात्र बिगिट, मात्र दिशा व्यवस्थित नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव यावेळेस ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. 12 धावा लागतात धाव फलकावरती.
बॉल घेऊन यायचा आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सागर. यावेळेस आडव्याटने खेळण्याचा मनसुबा पुन्हा एकदा, मात्र इथे आणखीन एक डॉट डिलिव्हरी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ओमकार याचा. हाच फायदा असतो प्रीमियर लीग आपण ज्या वेळेस पाहत असतो. एकाच गावातील सर्व खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूचं काय खेळ आहे ते प्रतिस्पर्धी खेळाडूला माहिती असतं. याचाच फायदा इथे उचलत असताना सागर 3 चेंडू हाताळतोय, फक्त एकच धाव खर्च करतोय. दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होईल ओमकारसाठी. यावेळेस फुल टॉस, लोअर फुल टॉस होता, मात्र मिस करतोय ओमकार आणि इथे दांडी गुलतोय ओमकारची. 3रा विकेटचं पतन. हा दुसरा हादरा, खूप मोठा विकेट इथं पाहायला मिळाला ओमकार याच्या माध्यमातून. नर्मदा फायटर्स थोडस बॅकफुट वरती इथं पाहायला मिळतंय. मागच्या स्पर्धेचं, मागच्या केपीएलचा हा विजेता संघ यावेळेस मात्र झगडत असताना, यावेळेस फुल टॉस बॉल होता, बॅक टू बॅक दुसरं विकेटचं पतन. यावेळेस परतावर लागेल रोहितला डगआउट मध्ये. बारा धावसंख्येवरती आणखीन एक विकेटचं पतन. हॅट्रिकची संधी सागर शेळके, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील. यावेळेस गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हॅट्रिकची संधी आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, पाहूया झेलची संधी आणि हॅट्रिक इथे पूर्ण होतंय सागर शेळके याच्या नावावरती. काय गोलंदाजी झाली, सुरेख गोलंदाजी सागर यांच्या माध्यमातून. फक्त एक धाव खर्च केली आणि 3 गडी बाद केले. हॅट्रिक साध्य केली सागर यांनी. आणि नक्कीच आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व काय आहे हे इथे दाखवून देत असताना नॉकआउटची ही मॅच, नक्कीच जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेमधून बाहेर ठरेल आणि जो संघ विजयी ठरेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये वाटचाल करेल. तर 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान होतं. आता मात्र ते येऊन ठेवले समीकरण 12 चेंडू आणि 44 धावा. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती विद्यासागर. यावेळेस अकोटप्पा चेंडू षटंबूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, आणखीन एक विकेटचं पतन. प्रकाशला यावेळेस परताप लागेल डगआउट मध्ये, विकेट बाद.
क्यू डीजे काय होतंय इथे पडझड पाहायला मिळाली विकेटची नर्मदा फायटर्स या संघाकडून. दरम्यान यावेळेस वीरेंद्र आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटची कडा आणखीन एक विकेट पडतावा लागेल वीरेंद्र यावेळेस डगआउट मध्ये. बॅक टू बॅक 5व्या विकेटचं पतन. विद्यासागर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद हॅट्रिकची संधी आणि इथे मात्र वाईटचा इशारा देते पंच भरत सरांकडून. अवांतरित धावसंख्येमध्ये भर. आता मात्र बऱ्याच वेळानंतर धाव फलक थोडंसं पुढे सरकतोय. 13 धावा लागतात धाव फलकावरती. आव्हान थोडंसं कठीण होत असताना समीकरण थोडंसं कठीण होत असताना यावेळेस नर्मदा फायटर्स या संघासाठी कारण धावा जास्त जमवायच्या आहेत. चेंडू कमी शिल्लक राहिलेले आहेत. यावेळेस हलक्या हाताने फक्त खेळून काढतोय. लॉंगलेग रिझम मध्ये फेक होईल तर त्यावर एक धाव सहजरित्या धाव पूर्ण केली जाते. 14 धावा लागतात धाव फलकावरती. 56 धावांचा पाठलाग करायचा होता. म्हणजेच आता उर्वरित 42 धावा जमा करायच्या असतील नर्मदा फायटर्स या संघाला. उर्वरित 9 चेंडूमध्ये 9 चेंडू आणि 42 धावा. प्रत्येक बॉल वरती एक बिगिट करावाच लागेल. मात्र जी ओपनिंगची फलंदाजी आहे ती मात्र इथे गारद झालेली आहे. आता मात्र टेलेंडर्स मिडल ऑर्डर इथे उरलेले आहे. कशा प्रकारची फलंदाजी होईल यावेळेस मात्र डॉट डिलिव्हरी येते. निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी. असं वाटलं होतं मयूर याच्या पहिल्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण पाहायला मिळालं होतं गौरव यांच्या माध्यमातून. मात्र तदनंतर सागर शेळके यांनी खूप चांगली वापसी केली आणि फक्त एकाच धावेचं षटक हाताळलं. तदनंतर आला गोलंदाज विद्यासागर. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळतोय. लास्ट टू गो शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या विद्यासागर या गोलंदाजाने. दरम्यान यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र इथे धावचीच्या रूपाने परतावा लागेल निमेशला. बॅटिंगला पण नाही पाठवायचा आयशा बघायला गेला तर. आता नाही खांदा दुखत का. यावेळेस पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र इथे झेल निसटतोय. मात्र वेळ खूप गेलेली आहे आता. मान्य आहे का नाही तुला सांग. त्याचा आता खांदा नाही दुखत का आता. बोल ना आता. नियम विचारा पाहिजे. पहिला हाराला आले तेव्हा हे केलं. बॉलर चेंज केला पाहिजे ना ऍक्च्युअली. थांब ना 1 मिनिट थांबव ना भरत भाऊ. एक ते लुडूस मध्ये बस. खुशखबर स्वरूपसाठी खुशखबर. सलग 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. भरत सर जरा मॅच थांबवायचे 1 मिनिट. अनिल सर अनिल वाघेला जर कुठे असेल तर इथे या. आम्हाला चिडा
असं नाही हारले आम्ही मान्य हारले नियम आहे ना ते केला मग आम्ही हारले आम्ही मान्य करता हारले आम्हाला नाही भांडायचा नियम माहिती आहे आज हारायला आले तेव्हा तीन वाईटातले बॉल लगेच कसा साधा बरं साधा लगेच कसा बरं चला खेळाडूंसाठी विनंती असणार आहे आपण आपल्या जागेवरती जाऊन क्षेत्ररक्षण करायचं आहे जागा आपली सोडायची नाहीये नक्कीच आमचे ऑफिशियल पंच आहेत ते नक्कीच डिसिजन देतील कैलासवासी हरिश्चंद्र गरज प्रतिष्ठान आयोजित कोलशेत प्रीमियर लीग आपण अनुभवतोय रन आलेला मग कॅन्सल तर साईराज येतोय गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडू आणि 42 धावा आता मात्र विजयासाठी फ्रेशर 5 चेंडू शिल्लक आहेत 42 धावांची गरज असणार आहे साईराज वरती विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय यावेळेस फुल टॉस विकेट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र परतावा लागेल आणखीन एक बॅट्समन क्रमांक 6 चा हा फलंदाज बाद होतोय चार चेंडूंचा खेळ शिल्लक आता मात्र फक्त औपचारिकता उरलेली आहे या सामन्यामध्ये यावेळेस मात्र खूप वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न साईराजाचा मात्र दिशा खूप चुकीची वाईटचा इशारा अवांतरित धावसंख्येमध्ये भर 15 धावसंख्या लागते धाव फलकावरती 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 41 धावा जमवायच्या आहेत नर्मदा फायटर्स या संघाला यावेळेस फुलर लेनचा बॉल विरकाव देण्याचा प्रयत्न अलॉन दी कार्पेट खेळून काढतोय दरम्यान फक्त एकच धाव आणखीन ऍड केली जाईल आता मात्र जवळजवळ या सामन्यावरती आपलं वर्चस्व स्थापन करत असताना एसपी रायडर्स हा संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी इथे सज्ज होत असताना फक्त आणि फक्त 3 चेंडू मात्र आता इथे सोडायचे आहेत यावेळेस गती परिवर्तन करताना हा गोलंदाज मात्र पुन्हा एकदा दिशा भरकडतोय साईराज वाईड बॉल आणखीन एक अवांतरित धावसंख्येमध्ये भर होते 16 धावा लागतात धाव फलकावरती आणखीन 40 धावांची गरज असणार आहे यावेळेस फुलरलेनचा बॉल मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 चेंडू आणि विजयासाठी धावा असणार आहेत ते म्हणजेच 40 पुन्हा एकदा साईराज वरती विकेटने आणखीन एक डॉट डिलिव्हरी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एसपी रायडर्स या संघाची लास्ट गो 56 धावा डिपेंड करत असताना काय गोलंदाजी पाहायला मिळाली फक्त आणि फक्त 17 धावसंख्येवरती आतापर्यंत थांबून ठेवलंय नर्मदा फायटर्स या संघाला लास्ट गो यावेळेस आणखीन एक डॉट डिलिव्हरी नक्कीच खूप चांगला खेळ नर्मदा फायटर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला मात्र हार्डलक नक्कीच पुढच्या वेळेस केपीएल मध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत नर्मदा फायटर्स या संघाला हार्डलक